काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये असलेले समरजित घाडगे काही वेळातच आता शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। पवारांची कागलमध्ये जाहीर सभा होतीये आणि या सभेतच घाडगेंचा हा प्रवेश पार पडणार आहे। कागलच्या गैबी चौकात पवार तब्बल 10 वर्षांनंतर जाहीर सभा घेतायत। याच गैबी चौकातनं काही मीटर अंतरावर हसन मुश्रीफ यांचं घर आहे। त्यामुळे या सभेतून पवार हे मुश्रीफ यांच्यावर नेमकी काय टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी या सगळ्याचा आढावा घेतला, आपण पाहूया। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये आज समरजित सिंह घाडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे आणि या प्रवेशासाठी स्वतः शरद पवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। पुढच्या काही वेळातच शरद पवार या गैबी चौकात कागलच्या येतील। याच गैबी चौकात 10 वर्षांपूर्वी शरद पवार हे सभेसाठी आले होते आणि 10 वर्षांनंतर पुन्हा आता समरजित सिंह घाडगे यांच्या प्रवेशासाठी शरद पवार हे या ठिकाणी गैबी चौकात येऊन मार्गदर्शन करणार आहेत। तिकडे जर बघितलं तर आपण संपूर्ण गैबी चौकामध्ये सगळे जे नागरिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आहेत, समरजित सिंह घाडगे यांचे कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। म्हटलं तर आपण या सभेला पुढच्या काही वेळातच सुरुवात होणार आहे आणि वेगवेगळे फलक आहेत ते हातामध्ये घेतले। रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, वारसा शाहूराजांचा, लढा सर्वसामान्यांचा, अशा पद्धतीचे वेगवेगळे बॅनर घेऊन या ठिकाणी कागल विधानसभा मतदारसंघातील सगळे कार्यकर्ते आहेत ते उपस्थित राहिले आहेत। आता याच सभेच्या माध्यमातून शरद पवार हसन मुश्रीफ यांच्यावरती नेमकं काय टीका करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण शरद पवार याच गैबी चौकामध्ये हसन मुश्रीफ यांच्यासाठी सभा घेत होते, मात्र आता जी सभा घेणार आहेत ते समरजित सिंह घाडगे यांच्यासाठी घेणार आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।